तर काही दिवसापूर्वी मी आणि माझं मित्र सगळीजण आम्ही गेलो कृषी प्रदर्शन बघायला. कृषी प्रदर्शन लय मोठं भरलेलं, बघून डोळे फिरत होतं ती. मग गाडी पार्क केली ना आत आलो. आत आल्यावर बघा या असं दिसत होतं व्ह्यू सगळा. तिथनं पुढं आलो, ऊसाचं बी आणि कुठल्या कुठल्या जातीचं ऊस आहे त्याचं सगळं ठेवलेलं तिथं. सिद्ध्या बघा कसं हसतं या. तिथनं तसंच पुढे गेलो आणि बघा कशा भाज्या बिज्या ठेवलेल्या. कुलवंत असं माहिती देत होतं आमचं, ही भाजी असली तशी ही ती काय काय सांगत होता. तिथनं तसंच पुढं जात होतो. इथं बघा ऑर्गॅनिक मध, आंबं बिंब काय काय ठेवलेली ती. मुळा बिळा भोपळा दोडकं बिडकं सगळं ठेवलेलं. आम्ही नुसतं बघत होतो. बघायचं आणि पुढं जायचं. हळूहळू पुढं निघालेलो. माहिती ठेवलेली तिथं वाचत होतो. गांडूळ खत बीत असं सगळं ठेवलेलं तिथं. वर्मी वॉश असा सगळा व्ह्यू दिसतोय बघा. ही काय तर होतं बाबा तपकिरी खत. आणि इथं बघा काटक्या बिटक्या ठेवले. ती मामा असं माहिती देत होतं ती, तुम्हाला सांगतो. हे सगळे आयुर्वेदिक सगळे औषध आहेत बघा. मामांची गाडी घेऊन आम्ही पुढे गेलो आणि इथं बघा गाड्या लावलेल्या आहेत. त्या कृषी प्रदर्शनाने गाड्या लावल्या बघा. तिथनं पुढं असं आम्ही पुढं जात होतो. आणि इथं आलो बघा. असली भारी फुलं होती बघा. ही झाडं बिडं, आंबा फणस बिनसाची रोपं होती ती. ऊसाचं बियाणं होतं. केळीची रोपं होती ती. माहिती बी ती सांगत होती तिथं. सगळं बघत नुसतं बसायचं. तिथनं पुढं आलो तर कुलवंत मला म्हटलं, अरे तिथं काहीतरी जादू दाखवायला आली ती. म्हणून आम्ही सगळीजण पुढे गेलो बघाय. बघतोय तर मामाने काहीतरी मेणबत्तीवानी पेटवलेलं आणि असं जाळ करायचं. तिनं असं काहीतरी गळलं की लगेच त्याच्यावर असं लावून द्यायचं. लिकीज काय असलं की लगेच चिटकून द्यायचं. 100ला ती. तिथनं पुढं आलो. गर्दी चिक्कार गर्दी, मोक्कार गर्दी दिसत होती. तिथनं आपली वाट काढत पुढं निघालो. कुलवंत माझ्या तोंडाकडे बघतोय, मी कुलवंतच्या तोंडाकडे बघतोय. गर्दी बघा नुसता ढीग. पुढं चालत आलो तर इथं बघा ट्रॅक्टर बारकं नसते ती काय, पॉवर टिलर दिसत होतं ती. ती मामा माहिती सांगत होतं, आपलं ऐकत बसलेलो आम्ही सगळीजण. इथं बघा मामांचं धाडच बघा. चक्क फुकट काय होतं म्हणून बघितलं डब्बल तर काहीतरी मांडीला आणि ती लावायचं औषध सांधुदुखीचं. इथं आम्ही फार्मसी करून आम्हाला टेन्शन आलं. पुढं आल्यावर नाही बघा. आम्ही मोरे आमचा बॉब्या तिथल्या चूर्ण हळूच खात होता. तर सिद्ध्यानं बी चुटका मारलास. बॉब्या घेऊन खात आम्ही पुढं निघालो. प्रदर्शनाच्या शेवटच्या भागात आहे का नाही, असं बघा रेडं उभा गेलं तिथं. रेडं ती हरियाणावरून आणलेलं ती. मामा आपलं माहिती सांगत होती ती. सिद्ध्या म्हणला, अरे म्हस आहे काय. अरे म्हटलं रेड आहे बाबा. त्याला सांगून आम्ही पुढं निघालो. पुढं आल्यावर बघा इथं असं फूड पार्क केला होता त्यांनी छोटासा. तर आपला नाश्ता बिष्टा जरा केला. जरा पुढं आल्यावर इथं बघा रसवंतीगृह दिसलं. रसवंतीगृहातून जरा रस पिलो ऊसाचा आणि बाहेर आलो बघा. आमचं सगळं ग्रुप असा बसा उभा राहिलेला. कुलवंत आहे बघा. आद्या बघा हसायला तोंडाकडे बघून.